स्टार्ट करू मी मॅडम? Yes, yes. ओके. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेमध्ये मी ज्योती अजित पाचणेकर जगन्नाथ शंकर शेठ चौक माध्यमिक शाळेतर्फे तुमचं स्वागत करते. मुलांनो, आज आपण मराठी विषयाच्या अंतर्गत जंगल डायरी हा घटक हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. काल तुम्ही सर्वांनी प्रिया चाचर मॅडमचं ऑनलाईन लेक्चर गायडन्स लेक्चर अटेंड केलं, राईट? त्यांनी सांगितलं की मुलं जेव्हा परीक्षेला जातात त्यावेळेला परीक्षेत बघतात आणि विचार करतात की अरे, हे तर मी केलेलंच नाहीये. आपण व्याकरण करतो, आपण उपयोजित लेखन करतो, पण आपल्याकडे जे पाठ आहे त्या पाठाकडे आपण प्रत्येक पाठाकडे एक कृती पत्रिका म्हणून पाहिलं तर आपला पाठ सोपा होतो, राईट? मग आपण आज जंगल डायरी हा पाठ पाहणार आहोत. त्याच्यावर आधारित कुठल्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात, स्वमत येऊ शकतं का, आकलनावर आधारित प्रश्न येऊ शकतात का, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. जंगल डायरी हा पाठ जो आहे हा पाठ जंगलाशी रिलेटेड आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगितले आहेत. आता डायरी म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे दैनंदिनी, रोजनिशी. डायरी म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे दैनंदिनी, रोजनिशी. जंगलातील अनुभव सांगितले आहेत म्हणजे काय, तर लेखक जे आहे ते जंगलात फिरताना त्यांना जे अनुभव आलेत, आता जंगलामध्ये प्राणी आहेत, झाडं आहेत, त्याचबरोबर निसर्ग आहे. त्या निसर्गात ह्या प्राण्यांचे जे काही अनुभव त्यांनी घेतलेले आहे, जे काही निरीक्षण त्यांनी केलेलं आहे, त्याचं वर्णन, त्या प्रसंगाचे थरारक रोमहर्षक असे वर्णन या पाठामध्ये आलेले आहे. या पाठात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा पाठ एका वाघिणीच्या भोवती फिरणारा पाठ आहे. त्या वाघिणीमध्ये असलेलं मातृत्वाचं दर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतं. ती पिल्लांची कशी काळजी घेते, पिल्लांसाठी ती कशी सजग असते. आईची ही विशेषणे आहेत बरं का, या पाठामध्ये दिलेली आहेत. ती पिल्लांचं संरक्षण कशी करते, कशा प्रकारे त्यांना लपवून ठेवते, त्यांच्यासाठी अन्नाची म्हणजे शिकारीची सोय कशी करते, त्या मुलांमध्ये असलेला बालिशपणा, लहानपण, ह्याची सुद्धा विशेषता आहे की लहान मुलगा आणि प्राण्यांचं जे पिल्लू आहे त्यांचे समान गुणधर्म कोणते आहेत, ते गुणधर्म सुद्धा याच्यात सांगितलेले आहेत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने लेखकाने जंगल डायरी या पाठातून आपल्या समोर ते मांडलेलं आहे. आज आपण हा पाठ अभ्यासणार आहोत, तेव्हा प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. पाठ अभ्यासताना पुस्तक वाचणं महत्वाचं आहे, धडा वाचणं महत्वाचं आहे. जर तुम्ही धडा वाचला आणि तोच धडा परीक्षेला आला तर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल. अरे, मी हा धडा केलेला आहे आणि ह्याचाच उतारा आला, किती छान, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तिथेच तुमचा अर्धा उतारा झालेला असतो सोडून, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वाचन ही प्रक्रिया महत्वाची आहे. तुम्ही पुस्तक वाचा, ते समजून घ्या. आपण जंगल डायरी या पाठातील लेखकाचा परिचय थोडक्यात करून घेऊया. लेखक अतुल धामणकर यांचा जन्म 1972 साली झाला. अतुल धामणकर हे प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, वन्यजीव म्हणजे वनात जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती रिसर्च करणारे हे अतुल धामणकर आहेत. ते लेखक आहेत आणि छायाचित्रकार. छायाचित्रकार म्हणजे फोटो काढणारे. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. हा पाठ सुद्धा वाघिणी भोवतीच फिरणार आहे. त्यामुळे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, त्यांचा रिसर्च जो आहे तो वाघाच्या भोवती असलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरात मधील अनेक क्षेत्रांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. तिकडचे सुद्धा त्यांनी जंगल पाहिले बरं का. त्यांच्या लेखनामध्ये जंगलातील प्राणी जास्त दिसून येतात. मग त्यांचे लेखन साहित्य काय आहे, तर त्यांचं लेखन साहित्यामध्ये वाघ, मृगकथा, नवरंगांचं घरट, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन विषयक त्यांची जी पुस्तकं आहेत ती प्रसिद्ध आहेत. चला तर मग आता आपण पाठाकडे जाण्याआधी आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचा परीक्षेत येतो आणि कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण प्रथम बघूया. तुमच्या समोर मी एक प्रश्नपत्रिकेतील एक पॅसेज ठेवलाय.
याच पाठातला पॅसेज आहे तो प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ आ इ हे जे आहेत ह्यामध्ये परिच्छेद येणार आहेत. या परिच्छेदामध्ये 2 परिच्छेद जे आहेत ते पठित पाठातील आहे. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातले 2 परिच्छेद तिथे तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आणि एक जो आहे तो अनसीन पॅसेज आहे म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद आहे. पण जर तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद वाचणं कठीण होणार नाही. त्यामुळे पुस्तक वाचा सर्वप्रथम. आता आपल्याला अ आ इ मध्ये जे उतारे येतात त्या उतार्यांमध्ये मार्कांचं विभाजन अशा पद्धतीने आहे की 2 मार्क आकलनासाठी आहे, त्याच्यानंतर परत 2 मार्क आकलनासाठी आहेत आणि 3 मार्क जे आहेत ते आहेत स्वमत. टोटल तुमचा एक जो उतारा आहे पैसेज जो एक है वो पूरे 7 अंक के लिए 7 मार्कासाठी तुमचा एक पैसेज आहे. त्यामुळे आपल्याला वाचन करायचं आहे. परीक्षेला जाताना समोर परिच्छेद आल्यानंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा आता आपल्याकडे काल मॅडमने सांगितलंय की आपल्याकडे 45-50 दिवस आहेत. मग आपण प्रत्येक धड्याचा माझा तरी तुम्हाला असंच सांगणं आहे की कृतीपत्रिका बनवा प्रत्येक धड्याची. आता तुमच्याकडे भरपूर साहित्य जमा झालेलं असेल. त्यामुळे कृतीपत्रिका बनवा आणि तशा प्रकारे सराव करा. कारण प्रत्येक धड्यामधून एक मेसेज तुम्हाला दिलेला आहे. या धड्यातून प्राण्यांचं महत्व, प्राण्यांमध्ये असलेली ममता, जंगलाचं वर्णन हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला वाचायचं आहे. मी एक परीक्षेत तुम्हाला वाचून दाखवते आणि मग त्याच्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या आपण सोडवूया. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांचा संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्ल खेळकरपणाने तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बाबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. पण तिथून घसरल्यानं ती धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांचा आईभोवतीचा जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. साधारण कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्ल होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी हॅलो ज्योती मॅम. तुमच्या पुढे उतारा वाचलेला आहे आणि मुलांचा तुमचा जो गोंधळ काय होतो तो आता मी इथे प्रत्यक्ष दाखवते. तुम्हाला उत्तर शोधताना कसं शोधायचं आहे. पहिला जो प्रश्न आहे, वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू. संभाव्य मतलब तिचे पिल्लांचे इथे दिलेले आहे परिच्छेदामध्ये. तर तुम्हाला परिच्छेद वाचताना लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि अर्थ समजून प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. आता वाघिणीची पॉसिबिलिटी, तिचे संभाव्य शत्रू कोण असतील, तर तिथे एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, बिबळा आहे. दुसरे 2 कोण आहेत, तर दुसरं आहे नर वाघ. दुसरं कोण आहे, नर वाघ. तिसरं आहे बिबळा आणि रानकुत्री. हे 3 ऑप्शन आहेत. तर ते 3 ऑप्शन तिथे लिहायचे. त्याच्या पुढची ओळ लिहायची नाही.
वन वर्ड सांगितलंय तुम्हाला, वन वर्डच तिथे लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, लहान मुलातील व वाघिणीच्या पिल्लातील समान वैशिष्ट्य. आता लहान मुलं आणि वाघिणीचं पिल्लू, मुलं परिच्छेद पूर्ण वाचतील पण त्यांना असं कळेल की अरे उत्तर मिळतच नाहीये. पण उत्तर परिच्छेदाच्या शेवटी आहे, सर्वात खाली. त्यामुळे गोंधळून जायचं नाही. परत एकदा जर समजलं नाही तर प्रश्न वाचायचा आणि पुन्हा परिच्छेद वाचायचा की उत्तर कुठे आहे. तर ते उत्तर सर्वात खाली आहे दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. ते एक सेंटेन्स आहे. त्याचबरोबर ती एकमेकांचा पाठलाग करणं, जी लहान मुलांची वैशिष्ट्य आहे तशी ती मुलं सुद्धा एकमेकांचा पाठलाग करत होती, मारामारी करत होती आणि पाण्यात उड्या घेत होती. तर हे त्यांची समान वैशिष्ट्ये आहेत. लहान मुले आणि लहान पिल्लं यांच्यात कोणती समान वैशिष्ट्ये आहेत? तर ही 4 समान वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी कोणतीही 2 तुम्हाला तिथे लिहायची आहेत. गोंधळून जायचं नाही की मी परिच्छेद वाचलेला पण मला उत्तर मिळालं नाही. तुमचे 2 मार्क आकलनाचे हे परिच्छेदात आहेत. पुढचे 2 मार्क सुद्धा आकलनाचे परिच्छेदातच आहेत उत्तर. त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचायचा, पॅसेज चांगला वाचायचा. नेक्स्ट प्रश्न आहे, कारण शोधा व लिहा. आता त्यांनी कारण विचारलंय. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. कारण आता ती वाघीण जी होती तिला पिल्लांची काळजी होती. का दक्ष होती ती? कारण थर्ड लाईन मध्ये लहान पिल्लांना भक्षकापासून खूपच धोका होता, त्यामुळे वाघीण पिल्लाच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. हे एवढंच उत्तर आहे. पुढची ओळ लिहायची नाही. कारण विचारले त्यांनी की वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष का होती? कारण लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. एवढंच लिहायचं आहे. ते 2 किंवा 3 ओळीचं उत्तर नाहीये. ते एका ओळीचं उत्तर आहे. पॅसेज मध्येच आहे. ते शोधायचं आणि व्यवस्थित लिहायचं. खालील घटनेचे कृतीचे परिणाम लिहा. घटनाकृती की काय घडलं, त्याच्यानंतर काय घडलं? पिल्लू पाण्यात पडल्याने वाघिणीच्या तोंडावर पाणी उडाले. पाण्यात जेव्हा पिल्लू पडलं तेव्हा वाघिणीच्या तोंडावर पाणी उडालं. त्यानंतर पुढची घटना काय झाली? घटना मतलब सिक्वेन्स बताओ. आगे का सिक्वेन्स बताओ की आगे क्या हुआ. तर त्यावेळेला हे बघा, फर्स्ट पॅरेग्राफची जी शेवटची लाईन आहे, तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. हा त्याचा सिक्वेन्स आहे, तो तेवढाच लिहायचा, त्याच्या पुढे जायचं नाही. आकलनावर जे प्रश्न असतात ते वस्तुनिष्ठ असतात, त्यामुळे त्याचे जे उत्तर आहेत ते थोडक्यातच आहेत. ते मोठे 2 किंवा 3 ओळीचे नाही आहेत. तो गोंधळ करायचा नाही. तुमची उत्तरं तुमच्या परिच्छेदामध्येच आहेत. त्यामुळे हे 4 मार्क तुम्हाला सहज मिळणारे आहेत. यानंतरचा स्वमतचा जो प्रश्न आहे तो आपण पुढे घेऊया. पण आपल्या आकलनावर 4 मार्क आहेत ना, ते आपले सुटता कामा नये. आपल्याला उत्तर परिच्छेदात आहे. परिच्छेद वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा आणि मग त्या अनुषंगाने उत्तर परिच्छेदातून लिहायचं आहे. मला तुम्हाला हे कळलं असेल असं मला वाटतं. आपण आता नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया की आपला पुढच्या स्लाइड कडे आपण जाऊया आता. आता तुम्हाला परीक्षेत समजलं आहे कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. मग आपण आता एक एक कृती घेऊया. आकलनावर आधारित कृती काय आहे त्या आपण एक एक कृती घेऊया. एक एक 2-2 मार्काच्या ज्या कृती आहेत त्या कशा सोडवायच्या आहेत. प्रश्न आहे, वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू. तर नरवाघ, बिबळा आणि रानकुत्री. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. उतार्यात बघायचं आहे आणि तसंच्या तसं लिहायचं आहे. त्याच्यानंतर यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली आहे. तुम्हाला परिच्छेदामध्ये दिलेलं असेल ते वाचायचं. त्याचे उत्तर आहेत 4 आहेत. ते 4 उत्तर तिथे लिहायचे. पॉसिबिलिटी आहे म्हणजे शक्यता आहे की वाघिणीने कोणाची तरी शिकार साधली आहे. मग त्यांनी तिथे 4 उत्तर दिलेली आहेत. ती 4 उत्तर ऑप्शन मध्ये लिहायची आहे. सांबर आहे, रानगवा आहे, नीलगाय आहे आणि डुक्कर आहे, रानडुक्कर आहे.
तर हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. हा आकलनावर आधारित प्रश्न आहे. ते 2 मार्कासाठी आहे. हे आपले मार्क कुठेही जाता कामा नये. त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो आहे कारण शोधा व लिहा. याला 1 अंक आहे. 1 मार्क आहे. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. एवढंच लिहायचं आहे. याच्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. कारण मी आता पेपर सोडवताना मुलांचं पाहिलेलं आहे, की मुलं काय करतात 2-2 लाईन, 3-3 लाईन पुढच्या लिहितात. उत्तर राहतं मागे बाजूला आणि दुसरंच भलतं लिहून ठेवतात. तर असं लिहायचं नाही. आणि तुम्हाला नाही ना समजलं, तो प्रश्नामध्ये जे वर्ड दिलेले आहेत, ते शोधा पॅसेजमध्ये. अगदी बिलो 35 ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा आहे, की प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले आहेत, आपण ते बघायचे आहेत, की उत्तरात कुठे आहेत ते शब्द. त्याच्या अनुषंगाने मग ते उत्तर लिहायचं आहे. वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली कारण पिल्लांनी पाण्यात थपकन उड्या मारल्यामुळे तिच्या तोंडावर पाणी उडाले होते. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. 1-1 मार्कासाठी हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न येतो 2 अंकांसाठी, 2 मार्कांसाठी. चौकटी पूर्ण करा. याची उत्तरे लिहिताना तुम्हाला काही वेळेला चौकटी दिलेल्या असतात. त्या तुम्हाला चौकटीमध्येच लिहायचे आहेत. आता चौकटी तुम्ही पेनानेच बनवायची आहेत. पेन्सिलीने बनवत बसायचं नाही. पेन आहे, पेनाने चौकटी बनवायच्या आहेत आणि त्याच्यात उत्तरं लिहायचे आहेत. आता परिच्छेदामध्ये तुम्हाला प्रकल्पाचे नाव असं दिलेलं असेल. परिच्छेदात ते बघायचं. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर एवढंच लिहायचं आहे. त्याच्या पुढे दिलेलं सेंटेन्स लिहायचं नाही. त्याच्यानंतर डायरीची तारीख त्यांनी दिली आहे. ती तारीख 27 मे 1997 ही तारीख अशीच लिहायची आहे जशी परिच्छेदामध्ये आहे. बघूनच लिहायचं आहे. वाघिणीच्या पिल्लांचे कोणतेही 2 खेळ सांगा. आता त्यांनी इथे 4 खेळ सांगितलेले आहेत, पण आपण 2च खेळ सांगितल्यामुळे 2च लिहायचे आहेत. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे हे ते 2 खेळ आहेत. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, की विधान सत्य आहे की असत्य आहे हे ओळखा. 1 गुणांसाठी. तर आता परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की परिच्छेदामध्ये हे नाहीये. परिच्छेदामध्ये हे नाहीये. हे उलट त्यांनी प्रश्न विचारलाय. कुत्र्यापेक्षा लहान आकाराची पिल्ले होती. हे परिच्छेदात आहे. हो, तसं सेंटेन्स आहे. ते बघायचं आणि लिहायचं. दुसरं सेंटेन्स होतं, की रानकुत्री पिल्लांचे मित्र असतात. तर परिच्छेदामध्ये असं सेंटेन्स कुठेही दिलेले नाहीये. उलट ते त्यांचं भक्षक आहे. रानकुत्री हे छोट्या पिल्लांना खातात. त्यामुळे हे असत्य विधान आहे. हे स्टेटमेंट जे आहे ते असत्य आहे. सेंटेन्स लिहायचं आणि तिथे असत्य लिहायचं. हे लक्षात ठेवायचं, की तुमच्याकडे काय आहे सत्य, असत्य हे विधान ओळखताना परिच्छेद वाचायचा आहे. परिच्छेदातलं विधान तसंच्या तसं असेल तर ते सत्य असेल. जर ते बदलून दिलं असेल तर ते परिच्छेदात बघायचं आणि ते असत्य असेल तर असत्य लिहायचं. दोन गुणांसाठी दुसरी आकलन कृती जी आहे ती आहे तुम्हाला घटनाक्रम लावायचा आहे. लेखकाने बिबळ्यांची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहा. असा जो प्रश्न येतो जो 2 अंकांसाठी असतो. आणि मग मुलं कन्फ्यूज होतात की मॅडम इसमें क्या लिखने का, मी याच्यात काय लिहायचंय? कारण तुम्हाला तिथे फक्त एक ओळ दिलेली असते. पहिलं सेंटेन्स एक दिलेलं असतं किंवा शेवटचं सेंटेन्स असतं. मग काय घटनाक्रम म्हणजे काय? तर मुलांना घटनाक्रम म्हणजे सिक्वेन्स हे लक्षात ठेवायचं. घटनाक्रम म्हणजे सिक्वेन्स. कारण इथे तुम्हाला बघूनच लिहायचं आहे. त्यामुळे खूप सोपं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्याकडे 2-3 उतारे आहेत. त्याची उत्तरं तुम्हाला बघून लिहायची. तुमच्या हातचे मार्क आहेत. हे मार्क कुठेही घालवायचे नाही. बिबळ्याची ताजी पावलं जी आहे लेखकाने पाहिल्यानंतर काय पुढची गोष्ट काय घडली तर जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली. हे एक सेंटेन्स दिलेलं असतं तुम्हाला. ते तुम्ही परिच्छेदात शोधायचं. जिथे पूर्णविराम आहे त्याच्यानंतरचं पुढचं सेंटेन्स काय आहे? हे सेंटेन्स परिच्छेदामध्ये पैसेज में ये सेंटेन्स जो है वो देखने का, जहाँ पे फुल स्टॉप है उसके बाद का सेंटेन्स काय आहे? मी सगळ्यांनाच हातानच थांबायची खूण केली. हे एक वाक्य आहे. तिथे पूर्णविराम आहे. हा तुमचा दुसरा सेंटेन्स आहे. सिक्वेन्स आहे तो. पूर्णविराम झाल्यानंतर तिसरं सेंटेन्स काय आहे? दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
तिथे पूर्णविराम आहे. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. मग ते सेंटेन्स तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तिथे तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पूर्ण एक सेंटेन्स दिलेला आहे. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे आणि शेवटचं सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे. उतारा वाचायचा आहे. 2 मार्क तुमच्या हातचे आहेत. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतोच. घटनाक्रम लिहा, सिक्वेन्स लिहा. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की जिथे वाक्य संपतं त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य तिथे येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलंय की तुम्हाला घटनाक्रम लिहिताना फुल स्टॉप जिथे संपतो तिथे वाक्य संपलंय त्याच्यानंतरचं वाक्य तिथे लिहायचं आहे. असा 2 मार्काचा हा प्रश्न आहे. हे उत्तर अशा पद्धतीने लिहिल्यानंतर 2 गुण जे आहेत ते तुम्हाला सहज मिळणार आहेत. त्यानंतरच्या आकलनावर आधारित अजून आपण प्रश्न बघूया. 1 मार्क आणि 2 मार्काच्या साठी कुठले प्रश्न येऊ शकतात पाठावर आधारित? तर डायरी म्हणजे काय? तर डायरीला समानार्थी शब्द रोजनिशी आहे. डायरीला समानार्थी शब्द काय आहे? रोजनिशी. दैनंदिनी. पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या धड्यामध्ये पग मार्क्स हा सुद्धा एक शब्द आलेला आहे. पग मार्क्स म्हणजे काय? पाऊल खुणा. तर या आकलनासाठी हे तुम्हाला आधारित जे आहेत की समानार्थी शब्द काय आहे? पग मार्क्स म्हणजे काय? तर पाऊल खुणा. डायरी म्हणजे काय? डायरी म्हणजे दैनंदिनी रोजनिशी आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या आपण रोजच्या रोज नोंद करून ठेवतो. त्या आठवणी आपल्याकडे डायरीच्या स्वरूपात जमा होतात. रोजनिशीच्या स्वरूपात दैनंदिनी म्हणजे रोजच्या रोज लिहिणं त्याला दैनंदिनी म्हणतात. तर हे शब्द लक्षात ठेवायचे की मला हे शब्द माझ्या पाठ्यपुस्तकात आहे. समानार्थी शब्द काय आहेत ते मला माहिती असलं पाहिजे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे चौकट पूर्ण करा. 2 अंकांसाठी आहे. 2 मार्कांसाठी हा प्रश्न येतो. पिल्ले वयाने एवढी होती. आता तुमच्या परीक्षेमध्ये दिलेलं आहे की पिल्ले वयाने किती होती? तर 5 महिन्याची म्हणजे खूप छोटी पिल्लं होती. तर 5 महिन्याची असंच उत्तर तिथे लिहायचं आहे. वाघिणीचा आवाज व अशाच पद्धतीने तिथे लिहायचा आहे. वनरक्षकाचे नाव काय? तर वनरक्षकाचं नाव टोंगे असं आहे. परीक्षेत आल्यानंतर तिथे टोंगे आपला जो धड्याचा पहिलाच पॅसेज आहे त्याचंच हे आहे. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्याच्या सहकारी वनमजूर येताना दिसले. तर वनरक्षकाचं नाव त्यांनी दिलेलं आहे तर ते टोंगेच लिहायचं. पूर्ण वाक्य लिहायचं नाही. बिबळा येथे बसला होता. बिबळा पहिल्यांदा लेखक जे आहे ते जंगलाच्या वाघाच्या बघायला चालले होते निरीक्षण करायला. तेव्हा त्यांना बांबूच्या वनात बांबूचे हे झाडं होते त्याच्यामध्ये बिबळा बसलेला दिसलाय. त्यामुळे कुठे बसला होता हा? तर तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये. तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा येथे बसला होता. तर अशा प्रकारे चौकटीमध्येच लिहायचं आहे. चौकट शक्यतो पेनानेच बनवा. ते तुमच्यासाठी योग्य असेल. पेन्सिलीचा वापर करू नका. अतिशय सुंदर अक्षर काढा. तुमच्याकडे मॅडमनी काल सांगितलं की पॅसेज जे आहेत त्याला 45 मिनिटं आहेत. त्यांनी जे आपल्याला वेळेचं नियोजन सांगितलंय. तर या 18 मार्कासाठी एवढे वेळ म्हणजे खूपच आहे. त्यामुळे ते लिहिताना तुम्ही तुमचं अक्षर सुवाच्य काढा. स्पेलिंग मिस्टेक करू नका आणि उत्तर पॅसेजमध्ये आहे तर ती लिहिताना वस्तुनिष्ठ उत्तरे म्हणजे तेवढ्याला तेवढी छोटी थोडक्यात उत्तर आहेत. मोठी उत्तरं नाही आहेत. मोठी उत्तरं वेगळी आहेत ती लिहिताना. स्वमत आहेत. मग ती आपण पुढे पाहूया. आता आपण अजून पुढे जाऊया. पूर्ण पाठ पाहतोय त्यामुळे भाषिक घटकावर सुद्धा कोणते प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा महत्वाचं आहे. व्याकरण काही पुस्तकाबाहेरचं येणार नाहीये. भाषिक घटक हा काही पुस्तकाबाहेरचा भाग नाहीये. तो तुमच्या पुस्तकातलाच भाग आहे. त्यामुळे 1 मार्कासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात? तर पुढील शब्दातील अक्षरापासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. वनरक्षक. आता हा जो शब्द दिलेला आहे त्याच्यापासून आपल्याला 4 शब्द तयार करायचे जे अर्थपूर्ण असतील. म्हणजे त्यांचा मीनिंग असणार आहे. असेच काहीतरी 4 शब्द तयार करायचे नाहीयेत. तर त्या शब्दांचा अर्थ असला पाहिजे. वनरक्षक. वन हा एक शब्द आहे. रक्षक
हा एक शब्द आहे, नर हा एक शब्द आहे आणि वर असे 4 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला बनवायचे की ज्यांचा अर्थ आहे, ज्यांना मीनिंग है, ऐसे ही शब्द आपको बनाने हैं. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. जनावर, नार हा एक शब्द आहे. नाव हा एक शब्द आहे. वर हा एक शब्द आहे आणि जर असा एक शब्द आहे. तर असा सुद्धा तुम्हाला सराव करायची की माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये असे कोणते शब्द आहेत की त्याचे अर्थपूर्ण शब्द मला बनवता आले पाहिजे. असा सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सराव करायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्राणी व पिल्ले यांच्या जोड्या लावायला असा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो, जो 2 मार्कासाठी असू शकतो. भाषिक घटकावर आहे हा. आता वाघीण इथे जे आहेत वाघीण, गाय, सिंहीण, म्हैस या प्राण्यांची नावे आहेत आणि त्यांच्या पिल्लांची नावं बाजूला दिलेली आहेत. छावा, रेडकू, बछडा, वासरू. तर तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. तर त्याचं तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे. आता वाघिणीचं जे पिल्लू आहे त्याला बछडा असं म्हणतात. गाईचं जे बाळ आहे त्याला वासरू असं म्हणतात. सिंहिणीचं जे बाळ आहे, पिल्लू आहे त्याला छावा असं म्हणतात. म्हैस म्हशीचं जे बाळ आहे त्याला रेडकू असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या जोड्या लावा हा भाषिक घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. त्यामुळे पूर्ण पाठाचा अभ्यास करताना व्याकरणावर आधारित, भाषिक घटकावर आधारित कोणते प्रश्न येऊ शकतात असा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर व्याकरण कृतीकडे आपण येताना आपल्या कृतीपत्रिकेमध्ये व्याकरणामध्ये कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात तर त्याची सुद्धा तयारी करायची. लिंग बदला असा जर प्रश्न आला, लिंग म्हणजे जेंडर, तो बदलायचा आहे असा जर प्रश्न आला तर वाघ दिलेला आहे. वाघिणीचं लिंग काय आहे? वाघिणीचं लिंग आहे वाघ आहे, त्याचं लिंग आहे वाघीण. चेंज केले आपण. वाघ हा पुल्लिंग आहे तर वाघीण ही स्त्रीलिंग आहे. हे आपण बदललेलं आहे. मांजर, मांजर ही स्त्रीलिंग आहे, ती मांजर. त्याचं जेंडर चेंज करताना तो बोका अशा पद्धतीने मांजरीचं जे जेंडर लिंग बदललं आपण बोका, हे लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे गायचं बैल, त्याचप्रमाणे रानडुक्करचं रानडुकरीण हे लक्षात ठेवायचं. कारण आपल्या पाठ्यपुस्तकात हा शब्द आलेला आहे. रानडुक्करचं काय होणार? रानडुकरीण. आईचं बाबा, कुत्रीचं कुत्रा. तर अशा प्रकारे तुम्हाला जेंडर लिंग बदला असा प्रश्न जर आला तर तो 1 मार्कासाठी असणार आहे. तर तशी तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. वचन बदला असा व्याकरण कृतीवर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतो. एक वचन, अनेक वचन. मग त्याची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. किंवा वचन ओळखा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर पाऊल खुणा या अनेक वचनी आहेत. पाऊल खुणा या अनेक वचने आहेत. पण त्याचं वचन बदलताना ते एक वचन होताना पाऊल खूण असं होणार. पिल्लू हे एकवचनी आहे. त्याचं वचन बदलताना पिल्ले हे अनेक वचनी होणार आहे. त्याचं वचन बदलताना पिल्ले हे अनेक वचनी होणार आहे. मग असे अजून तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. नाला आहे. नाला या शब्दाचं अनेक वचन, नाला या शब्दाचं अनेक वचन होईल नाले. त्याचबरोबर उडी त्याचं अनेक वचन होईल उड्या. त्याचबरोबर मिनिटे त्याचे एक वचन होईल मिनिट. अशा प्रकारचे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेले आहेत. मग त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की माझ्याकडे असे शब्द आपण आपली स्वतःची वही आपण मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्ही एका धड्यावर आधारित कृतीपत्रिका स्वतःच तयार करा. धड्यावर आधारित. मग त्याच्यात तुमचे परिच्छेद आहे, आकलन आधारित प्रश्न आहे, व्याकरणावर आधारित प्रश्न आहे, भाषा अभ्यासावर आधारित प्रश्न आहे. तर तुम्हाला तो धडा तुमचा पूर्ण अभ्यासून होतो. सोपं आहे. आता उतार्यात काही वेळेला आपण पाहिलं, आता मी उतारा वाचला त्याच्यात काही वेळेला जोड शब्दवाले जे शब्द आहेत, जोड शब्द असलेले ते सुद्धा आलेले आहेत. मग ते देताना तुम्हाला अर्धा शब्द दिला जाईल. त्याचा पुढचा शब्द किंवा मागचा शब्द कुठला आहे हे तुम्हाला उतार्यात शोधायचं आहे. त्याला जोडून आलेला शब्द कुठला आहे
हे तुम्हाला उतार्यामध्ये शोधायचं आहे. 1 मार्कासाठी ही कृती आहे. तर मग उतार्यात तुम्हाला पाठ हा शब्द दिलेला असेल, तर पाठोपाठ उतार्यात हा शब्द आलेला आहे. तो उतारा वाचल्यावर शोधायचा आहे उतार्यात आणि तो तसा लिहायचा आहे, की पाठोपाठ. दुसरा शब्द त्याने दिलाय धोपा. तर त्याला जोडून आलेला शब्द आहे दंगा धोपा. तो सुद्धा उतार्यात आहे, परीक्षेमध्ये आहे. असे जोड शब्द असलेले शब्द तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून, तुमच्या धड्यातून शोधायचे आहे. त्याची सुद्धा नोंद करून ठेवायची, की जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ते सोपं जाईल, की हां, मला हे कळलेलं आहे. अशा प्रकारे माझा अभ्यास पूर्ण होतो, की एका धड्याचा तुमचा पूर्ण अभ्यास होईल. तर आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया, की पुढची कृती जी आहे, ती खूप महत्त्वाची आहे. आपण स्वमत म्हणजे स्वतःचं मत. स्वमतावर आधारित 3 गुणाची ही कृती आहे. आकलनाच्या आपण 2-2 म्हणजे 4 गुणाच्या ज्या आहेत कृती त्या पाहिल्या. त्याच्या अंतर्गत 1 गुणाची पण येऊ शकते. व्याकरणावर आधारित पण आहे, भाषा अभ्यासावर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वमत जिथे 3 मार्क आहेत आणि हे आपल्याला आपल्याला जर धडा समजलेला असेल, तर आपण तो अतिशय सुंदररित्या ते प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो आणि इथे आपल्या शब्दातच लिहायचं आहे. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. हा संपूर्ण पाठ एका वाघिणीभोवतीच फिरताना दिसतो. तिच्या हालचाली, तिच्या पिल्लांबद्दल असलेल्या ज्या काही भावना आहेत, मग ती भावना कोणती आहे? तर तिला भीती वाटते, माझ्या पिल्लांना कोणी घेऊन जाईल का? त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे, त्यांच्या खाण्याची आहे. ती खेळकर मुलाप्रमाणे खेळताना ती गुरगुरणारी आई सुद्धा आहे. या सगळ्या भावना आपल्याला या पाठ्यपुस्तकात पाहायला मिळतात. मग त्या लिहिताना सुद्धा व्यवस्थित लिहायच्या आहेत. तुमचं स्वमत वाचल्यावर समोरच्याला ते लगेच त्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि त्या आनंदाने तुम्हाला ते त्यांनी मार्क सुद्धा दिले पाहिजे अशा दृष्टीने तुम्हाला लिहायचे. आता अतिशय सुंदररीत्या मी आता हे वाचून दाखवते, की वाघीण आणि तिच्या पिलांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवले होते. ती जेव्हा शिकारीला जात होती, तेव्हा तिने काय केलं होतं, पिल्लांना नाल्याकाठच्या दाट झुडपांमध्ये लपवलं होतं. परिसरातील संभाव्य शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती. आता पिल्लांना तिने दाट झुडपात लपवले होते, कारण काय? तर जे शत्रू होते पिल्लांना त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून तिने पिल्लांना सुखरूप राहावे या काळजीने तिने त्या पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवलं होतं. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागरूक होती. आता ती आई आहे. आईला आपल्या मुलांची काळजी असते. त्यामुळे तिला आपल्या मुलांची ती दक्ष आहे. त्यामुळे ती सुरक्षेबद्दल सुद्धा तेवढीच सजग आहे. रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेली पिल्ले तिच्याकडे आनंदाने झेपावली. आता रात्रभर ती जंगलात गेली होती आणि तिने शिकार केली आहे. ती शिकार करून आलेली आहे, पण शिकार सोबत आणलेली नाहीये, कारण शिकार तिच्यापेक्षा जास्त वजनाची आहे. त्यामुळे तिने ती शिकार लपवून ठेवली जंगलात आणि ती आलेली आहे. ती रात्रभर त्या शिकारीसाठी फिरली आहे आणि ती पिल्लांसाठी रात्रभर शिकार करत होती आणि ती थकलेली आहे आणि ती आलेली आहे. घरात जेव्हा आई-वडील येतात ना, तेव्हा मुलांना किती आनंद होतो. मुलं लगेच धावतात त्यांच्याकडे. आता ही सुद्धा पिल्लं आहेत. ही सुद्धा त्या आईकडे झेपावलेली आहे. वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लांच्या आनंदाला उधाण आले. आता पिल्ले वाघीण थकली होती आणि त्या थकवा घालवण्यासाठी ती पाण्यात बसलेली आहे आणि हे बघून पिल्लांना सुद्धा मजा आली. आपली आई पाण्यात बसलेली आहे. यावरून पिल्लांचे आई-वडील असीम प्रेम दिसते. सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांचा दंगा-धोपा सुरू झाला. आता आईच पाण्यात बसली आहे, तर पिल्लांनी पण सुरू केलं, चला आपण पण पाण्यात उड्या मारूया आणि मग त्यांनी दंगा-धोपा म्हणजे मस्ती करायला सुरुवात केली आहे, दंगा करायला सुरुवात केली. जरा वेळाने केली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली. आता तिचा थकवा गेलेला आहे आणि आता त्या पिल्लांना भूक लागेल या दृष्टीने म्हणजे मुलांना काय हवं आहे हे सुद्धा त्या आईला माहिती आहे. तेव्हा ती आता त्या पाण्यातून उठली आहे आणि ती आता जंगलाच्या दिशेने चालू लागली आहे. तिच्या मागे 2 पिल्ले निघाली. 2 अजून पाण्यातच खेळत होती. 2 पिल्ले तर तिच्या मागोमाग आली, पण 2 पिल्लं पाण्यात खेळत होती. वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलवण्याचा आवाज काढला, तशी ती पिल्ले तिच्या मागे पळत सुटली. हा पूर्ण प्रसंग जो आहे, तो वाघीण व तिच्या पिल्लांमध्ये जे प्रेम आहे, ते जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं, हे दर्शवणारा हा प्रसंग आहे. हा प्रसंग तुम्ही तुमच्या शब्दातच लिहायचा. आता हा मी माझ्या शब्दात लिहिला आहे.
पण काही वेळेला असं होतं, की मुलांना तो मांडता येत नाही. तेव्हा तुमच्या समोर परिच्छेद आहेच. त्या परिच्छेदाचा वापर करा. तो उतारा जो दिलेला आहे, त्याच्यात ही वाक्य सर्रास दिलेली असतात. तुम्हाला स्वमत लिहिताना स्वमतावर जे काही तुम्हाला सेंटेन्स बनवायचे किंवा तुम्हाला जे काही लिहायचंय, त्याचं सार त्या उतार्यामध्ये असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला तो उतारा वाचायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आणि नाही समजलं, वाघीण व पिलांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. नाही जर तुम्हाला जमलं, तर उतारातले सेंटेन्स, वाक्य शक्यतो त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जशी जुळतील तशी लिहायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला हे लिहिताच आलं पाहिजे. कारण हे अतिशय सोपं आहे, की हा प्रसंग आहे. हा प्रसंग उतारात दिलेला असतो. तो उतारा वाचायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा आणि आपल्या शब्दात तो लिहायचा आहे. याला 3 मार्क आहेत. त्यामुळे तो लिहिताना तुमची किती पानाचा झाला पाहिजे हा उतारा? जवळ-जवळ 7 ते 8 पानाचा हा प्रसंग तुमचा झाला पाहिजे लिहून. आपल्या जे प्रश्न उत्तर पत्रिका आहे, त्या उत्तर पत्रिकेमध्ये 7 ते 8 ओळीत हा उतारा तुमचा लिहून झाला पाहिजे किंवा अशा पद्धतीने ते उत्तर असलं पाहिजे. हं. तुम्हाला आता हे कळलं असेल. आपण दुसरं एक स्वमतचा प्रश्न घेऊया. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उताराच्या आधारे स्पष्ट करा. आता लेखकाला वाघिणीमध्ये आईची झलक जाणवली. तर हा जो प्रसंग आता जो आपण आधी जो प्रसंग पाहिला, हे सगळे वाघीण आणि तिच्या पिल्लाभोवतीच आहे. त्यामुळे हा धडा अतिशय सोपा आहे, समजायला सोपा आहे, त्याचं उत्तर लिहायला सुद्धा सोपं आहे. आणि हे प्रसंग जे छोटे-छोटे आहेत, हा तेच प्रसंग पण प्रश्नाचं स्वरूप बदलून आलेलं आहे. प्रसंग तेच असले तरी प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. इथे तुम्हाला लेखकाला वाघिणीमध्ये आईची झलक कशी जाणवली हे विधान आहे. तर आधीचं आपण जे स्वमत बघितलं त्यात आई आणि पिल्लांची भेट कशी होते ते तुम्ही तुमच्या शब्दात सांगा असं मांडलेलं आहे. त्यामुळे गोंधळून न जाता तुम्हाला तेच उत्तर आहे. फक्त थोडंफार बदल आहे, की इथे तुम्हाला आईमध्ये असलेले कोणते विशेष गुण आहेत, ते गुण या वाघिणीमध्ये दिसलेले याची तुम्हाला नोंद करायची आहे. आता वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या झुडपात लपवले होते. पिल्लांसाठी ती शिकार करायला निघाली होती. वाघीण झुडपाबाहेर आली. तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली. रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली. आईची चाहूल लागताच सर्व पिल्ले तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. थकलेली वाघीण सर्व विसरून पिल्लांना चाटू लागली. आता हे पहा, तोच प्रश्न पण वेगळ्या अनुषंगाने विचारलेला आहे. त्यामुळे वाघिणीमध्ये ती थकली होती, तरीही तिने आल्यानंतर आपल्या पिल्लांना चाटायला सुरुवात केली, की हे एक प्रकारचं प्रेम आहे. ते दाखवायला सुरुवात केली. जरा वेळाने ती पाण्यात शिरली. पिल्लांचा आनंद गगनात मावेना, त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग यातून काय दिसून आलं, तर यातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त ती सगळ्यांना बोलवताना ती सगळ्यांना रांगेत चला असं सांगते. तेव्हा 2 मुलं खेळताना दिसतात, तेव्हा ती त्यांना सुद्धा आवाज देते. ती मुलं सुद्धा तिच्याकडे बघतात त्या दिशेने. काळजी, की आता ती मुलांना कुठल्या भक्षकापासून संरक्षण व्हावे म्हणून ती त्यांना सुरक्षेचा विचार करते. ही काळजीच आहे तिच्यामध्ये असलेली. प्रेमळपणा आहे. हे सगळे गुण आहेत, हे मातृगुण आहेत. ते मातृगुण त्या वाघिणीमध्ये दिसून येतात. वाघीण ही प्राणी आहे. ती आपल्यासारखी बोलू शकत नाही. ती आपल्यासारखं मुलांना हाताने वगैरे तिला हात नाहीये, पण तिचे जे 4 पाय आहेत, तिला जे देवाने दिलेले आहेत, त्या माध्यमातून ती आपलं प्रेम व्यक्त करते. आपण जर तिच्यापुढे गेलो, तर ती आपल्यावरती अटॅक करेल. पण ती तिच्या पिल्लांना आपण तिच्या पिल्लांजवळ जाऊ शकत नाही, कारण ती आपल्यावर अटॅक करेल. कारण तिला आपल्या पिल्लांची काळजी आहे. त्यामुळे वाघिणीमध्ये असलेले हे जे गुण आहेत, हे मातृत्वाचे गुण आहेत आणि ती झलक आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे लेखकाला वाघिणीची झलक पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला आहे, तर डायरीच्या संदर्भात आहे. तर तो मी तुम्हाला डायरीची जी विशिष्ट आहे, डायरी का लिहिली जाते? तर डायरी प्रत्येकाने का करावी असा एक प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा मी सांगते, की डायरी म्हणजे काय? तर आपल्या जीवनात आपण जे काही घडलेलं असतं, तर ते आपण डायरीमध्ये लिहितो. तर काही-काहींना छंद असतो डायरी लिहिण्याचा. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा पाठ जो आहे, तो जंगल डायरी म्हणजे जंगलात जे काही अनुभव झालेले आहेत, लेखकाने जे काही पाहिलेलं आहे, ते अनुभव त्याने डायरीच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. आता ह्या वाघिणीचा जो प्रसंग आहे, तो त्याने डायरीमध्ये लिहिलेला आहे आणि हा पाठ्य स्वरूपात तो आपल्याला
आपल्या अभ्यासाला आलेला आहे. त्यामुळे डायरी आपल्याला भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या गोष्टींचा आपल्याला आनंद देते किंवा ज्या गोष्टी आपल्याकडून चुका झालेल्या आहेत, त्या चुकांची आठवण करून देते. त्यामुळे भूतकाळात ज्या काही गोष्टी जमा होतात, ते जे क्षण आहेत, ते आपण डायरीच्या माध्यमातून जगत असतो. तर अशा पद्धतीने हा जो पाठ आहे, हा अतिशय सुंदर असा पाठ आहे. तर तुम्हाला उत्तर लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे, की माझं उत्तर जे असणार आहे, ते कसं असणार आहे. मी पुन्हा एकदा परत परिच्छेदाकडे येते, की सराव जो आहे आपल्याला हा पाठाचा जो सराव करायचा आहे, तो सराव करताना काय-काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्याला वाचन महत्त्वाचं आहे. वाचन असणं गरजेचं आहे. वाचन असेल तरच आपण उत्तरं लिहू शकतो, पॅसेज समजू शकतो, उत्तरं समजू शकतो आणि उत्तरं शोधू शकतो. उत्तरं शोधून लिहायची आहेत, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आ हे पठित पाठ आहेत. पठित धडे जे आहेत, त्या धड्यातलेच येणार आहेत. त्यामुळे तुमचे धडे जे आहेत, ते अतिशय व्यवस्थित वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहे. तुम्हाला प्रत्येक धड्यावरती कृती स्वतः तुम्ही तयार करा. तुमच्याकडे 21 असेल, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि तुम्ही वाचून व्यवस्थित उत्तरं शोधायचा सराव करा. कारण उत्तरं शोधताना जो गोंधळ होतो, तो होता कामा नये. नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा आत्ताच आपण वाचूया आणि ते व्यवस्थित उत्तर शोधून ते लिहायचा प्रयत्न करा. कारण आता तुमच्याकडे 40-45 दिवस आहेत. त्यामध्ये तुम्हाला ते सहज शक्य होईल. कारण तुमच्याकडे आता आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे. त्यामुळे तुम्ही आरामात सगळ्या गोष्टी आता Googleवर सर्च करून करू शकता. आपले YouTube चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे कमी वेळ असला तरी खूप मेहनत करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे. उत्तरं शोधताना आकलनावरती आधारित 4 मार्क आहेत. तर हे गेले नाही पाहिजे. स्वमत लिहिताना एक लक्षात ठेवायचं, की तिथे तुम्हाला परिच्छेद वाचल्यानंतर परिच्छेदातून तुम्हाला जर स्वतःला लिहिता नाही आलं, तर परिच्छेदाचा वापर करायचा. तो धडा कोणाचा आहे? अतुल धामणकर यांचा तो धडा आहे. धड्याचं नाव काय आहे? जंगल डायरी हे तुम्हाला उताऱ्यातून वाचल्यावर सहज लक्षात येईल. ते लिहायचं आहे. तिथे तुम्हाला 1 मार्क सहज मिळेल. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. उत्तर लिहिताना, स्वमत लिहिताना शक्यतो तिकडेच ओळींचा वापर केला. तिकडे जे कथानक जे दिलेलं आहे, ते तसंच्या तसं जरी लिहिलं आणि तुम्हाला जी गुणवैशिष्ट्य माहिती असेल, आईची जी प्रत्येकालाच माहिती असतात. आईचा स्वभाव कसा असतो, ती प्रेमळ असते, मायाळू असते, शिस्तप्रिय असते, आपल्याला तिला आपल्याबद्दल काळजी असते. ही सारी गुणवैशिष्ट्ये या वाघिणीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे उत्तर लिहिताना ते तशा पद्धतीने लिहायचं आहे. हा पाठ जो आहे हा जंगल प्रवासाकडे सुद्धा जाणारा पाठ आहे. त्यामुळे प्रवास वर्णन असा निबंध प्रकार पण आहे. पण आपण निबंधाकडे न जाता आपण जंगलाचं वर्णन किंवा जंगल कशा पद्धतीचं आहे, त्यात असलेले वन्य प्राणी व प्राण्यांचं महत्त्व काय आहे? प्राणी हा पर्यायाने निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाघिणीच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी घडतात, त्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, उत्तरं लिहिताना कारणं शोधा. तिथे दिलेलं आहे तेच कारण लिहायचं आहे. घटनाक्रम गोंधळायचं नाही. घटनाक्रम लिहिताना जे वाक्य तुम्हाला घटनेच्या सुरुवातीला दिलेलं असतं, ते वाक्य शोधायचं परिच्छेदामध्ये. त्याच्यानंतरची जी घटना आहे, ती पूर्णविराम झाल्यानंतरची ती दुसरी घटना. पूर्णविरामानंतर जी घटना घडते, जे वाक्य संपतं तिसरं, ते वाक्य तुमचं घटनाक्रमामध्ये तिसरं वाक्य आहे आणि चौथं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल किंवा तुम्हाला चौथं वाक्य सुद्धा तिकडचं लिहायचं आहे. जिथे पूर्णविराम होतो, ते वाक्य तुमचं चौथं आहे. तर अशा पद्धतीने घटनाक्रम तिथे लिहायचा आहे. काय परिणाम झालाय? घटना घडल्यानंतर काय झालं? तर ते सुद्धा परिच्छेदामध्ये दिलेलं असतं. परिच्छेद वाचायचा आहे. आपल्याजवळ 14 मार्क आहेत. 7-7 मार्काचे 2 परिच्छेद आहे. हे 14 मार्क कुठेही जाता कामा नये. अतिशय आरामात ते 14 मार्क मला मिळाले पाहिजे. 4 मार्क अनसीन पॅसेजचे आहेत. तर ते सुद्धा आपल्याला समज मिळायला पाहिजे. अशा दृष्टीने तुम्ही परिच्छेद वाचायचा आहे. उत्तर लिहिताना आकृत्या पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा. अशा जेव्हा कृती येतात, तेव्हा तिथे वन वर्डमध्येच आन्सर आहेत. तिथे वन सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि स्पेलिंग मिस्टेक करायची नाहीये. जसं तिथे उत्तर दिलंय तसंच्या तसं इथे लिहायचं आहे.
कारण शोधा, कारणे लिहा. एक एक अंकासाठी आहे तर ते तिथे शोधायचं आणि लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा हा जो पाठ आहे, चौकटी बनवताना पेनाचाच वापर करायचा आहे. खूप सोपा पाठ आहे. तुम्ही हा पाठ वाचा. विधानं जी सत्य, असत्य आहेत, ती परिच्छेदामध्ये दिलेलं असतं त्यावेळेला. ते बघायचं आहे त्यावेळेला, की हे विधान सत्य आहे की असत्य. ते विधान लिहायचं आणि मग समोर त्याच्या सत्य का असत्य ते लिहायचं. त्यामुळे वाचन प्रक्रिया ही महत्त्वाची आहे आणि वाचल्याशिवाय तुम्हाला ते काहीच वाचन केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. त्यामुळे वाचायचंच आहे आणि व्यवस्थित तुम्ही हा 14 मार्काचा पेपर 14 मार्काची जी कृती आहे 18 मार्काची जी कृती आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. आकलन शब्द आला तर आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने आकलन आलं म्हणजे समजणं हे लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीने तुम्ही तो आजचा पेपर जो आहे मराठीचा तो तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला समजलं असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारा आता. मुलांनो, Okay, ma'am. Can we wind up? ओके, ओके मॅडम. थँक यू Yes. मॅडम. हो, हो. Thank you. झालंय माझं. थँक यू Thank मॅडम. you.